शेतकरी मित्रांनो नमस्ते. के एम किसान ॲग्रीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण शेतकरी मित्रांनो आपल्या झाडांना 39 दिवस वांग्याच्या प्लॉटला पूर्ण होत आहेत आणि 39व्या दिवशी आपल्याला तसं सांगायची बाब म्हटलं तर शेतामध्ये ह्या प्लॉटमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेला आपल्याला असं जाणवलं की थंडीमध्ये झाडांची वांग्याच्या ग्रोथ बरोबर होत नाही आणि त्यामुळे झाडाची वाढ थांबलेली होती. आणि ही वाढ थांबलेली असताना खूप प्रयत्न केला पण वाढच काय बरोबर होत नव्हती. मग त्याच्यानंतर आपण यारा कंपनीचे मला वाटते 13-14व्या दिवशी पहिले 19-19 सोडली. त्याच्यानंतर 12-61-0 आणि झिंक सोडलं. त्याच्यानंतर आपण शेतकरी मित्रांनो मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की 17-0-17 ही लागवड आणि एक झाडाची चांगली वाढ व्हायसाठी एक टॉनिक सोडलं. आणि आता ह्याच्यावरती फवारणी म्हटला तर झिंकची एक फवारणी आणि झिंकबरोबर एक टॉनिक आपण यारा कंपनीचंच घेतलं होतं. आणि त्याच्यामुळे पानामध्ये हरितद्रव्य पुन्हा त्या टॉनिकमुळं तयार झाले, हिरवापणा काळोखी आली. आणि वातावरण बरोबर नसल्यामुळे शेतकरी मित्रांनो थ्रिप्स म्हणा किंवा पांढरी माशी जरा कमी आहे पण थोडंसं ह्याच्यामध्ये कुठंतरी थ्रिप्स आहे किंवा त्याची सुरुवात आहे थ्रिप्सची असं आपल्याला ह्या पानाच्या ह्याच्यातनं जाणवतं आहे. तर आपल्याला यारा कंपनीच्या लागवडीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर खूप छान रिझल्ट आहेत. थोड्याशा लागवडी महाग आहे त्या, म्हणजे खाद्य महाग आहे ते. आता आपल्या ह्या वांग्याला फ्लावरिंग पण निघायला लागलेलं आहे. 40व्या दिवशी फुलकळी आलेले आहे, म्हणजे मला वाटतं 50व्या दिवशी फळं लागतील. आता हे 40व्या दिवशी फुलकळी आल्या म्हणजे काय, तर आपण नर्सरीमधून झाडं आणून लावली आणि त्याच्यानंतर 40व्या दिवशी म्हणजे जवळजवळ ह्याला तसं नियमानं 60 दिवस पूर्ण झालेत ह्याचे. ओके, अशा पद्धतीनं फुलकळी आल्या. याराच्या लागवडीच्या रिझल्टच्या बाबतीत अजून एक सांगायची बाब म्हणजे तळातून असे फुटवे आलेत शेतकरी मित्रांनो. जेवढ्या फांद्या तेवढी फुलं आणि जेवढी फुलं तेवढा माल. तर अजून थोडीशी फुटव्याची अपेक्षा आहे आपल्याला. हे आता बघा, हे झाड मोठं झालं आहे का आणि हे झाड मात्र बारीक पडलं आहे. मग हे जे असं व्हायला नाही पाहिजे, त्याच्या पुढचं झाड मोठं आहे. म्हणजे एक समानता नव्हती म्हणून आपण याच्यामध्ये झिंक वापरले. इकडं पण तसंच झालं. हे झाड लहान आहे, पण आता काळोखी झाडांना मात्र शेतकरी मित्रांनो आले. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर करा. कमेंट एखादी तुमच्या कमेंटनं आणि लाईकनं आपल्या चॅनलला सपोर्ट होतो. आणि जेवढी चांगली शेतातून माहिती देता येईल आणि पूर्ण म्हणजे काय म्हणे युरिया DAP संपूर्ण अशा लागवडी न वापरता ह्या लागवडी वापरल्या की भाजीला चव लागत नाही. म्हणून आपण एकतर इस्रायल टेक्नॉलॉजी वापरतो. आता आपण ह्याच्यामध्ये औषधाची फवारणी करताना AI टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे. आणि AI टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळं पूर्ण निरोगी प्लॉट आहे आपला. इकडं पण आपला थोडंसे एक ओळी झेंडू लावल्या. ट्रॅपवरती तुम्ही पाहू शकता चालू वर्षी पावसाळा जादा झाल्यामुळं रसशोषक किड्यांचे प्रजनन खूप जास्त झाले. हा एक ट्रॅप झाला. हा दुसरा ट्रॅप बघा, आता आपण एक 7-8 दिवसापूर्वी लावला आहे आणि हा एक 15 ते 20 दिवसापूर्वी लावला आहे. तर प्रजनन जास्त आहे चालू वर्षी किडीचं. त्याच्यामुळं त्याचा प्रादुर्भाव शेतामध्ये दिसून येतो. पण आपण सगळ्या शेतामध्ये भरपूर म्हणजे भरपूर ट्रॅप चिकट सापळे लावलेत. हे पहा किती आहे ते, जवळजवळ 40-50 चिकट सापळे असतील. चला ठीक आहे, धन्यवाद शेतकरी मित्रांनो. पुन्हा ह्याच्यापेक्षा सुंदर चांगला व्हिडिओ जो अनुभव आहे तो अनुभव तुमच्याशी मी शेअर करणार आहे.